एअर होस्टेस बनायचे मग ही माहिती जाणून घ्या. जिल्हा परिषद बिसेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रणिता लबडे यांनी साधलेला संवाद एकदा बघाच. मॉर्निंग. हाऊ आर यू ऑल? गुड. व्हेरी नाईस. आता तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते तुम्ही मला विचारू शकता. कोणाला विचारायचं? चल. It is difficult to walk in the plane. No, not that much. It's very easy. Which language are you all comfortable? English, Hindi, Marathi? Marathi. Marathi is our native language, so it will be more comfortable, right? Yes. Are you all comfortable? Yes. ओके. तर असं काही अवघड गोष्टी नाही आहेत प्लेनमध्ये. खूप इझी आहे, खूप सोपं आहे सगळ्या गोष्टी. तर सुरुवातीला आपली एअरपोर्टवरची खूप सगळी प्रोसेस असते. आपल्याला आपलं जर इंटरनॅशनल फ्लाईट असेल तर पासपोर्ट हवं असतं, विजा हवा असतो. आणि नॉर्मल जर आपण डोमेस्टिक म्हणजे भारतामध्ये जर फ्लाईट घेणार असू तर आपल्याला आधार कार्ड किंवा कोणतंही एक ID ज्यामध्ये आपला फोटो प्रिंट असतो ते गरजेचं आहे. पण शक्यतो आधार कार्ड इज मोस्ट गुड. आणि त्यानंतरला मग आपलं तिकीट असतं. मग तिकीट आपण तिथे काउंटरला दाखवल्यानंतर ते एक बोर्डिंग पास असं एक भेटतो. त्यावर आपले सगळं सीट नंबर वगैरे, फ्लाईट नंबर, आपलं एअरक्राफ्ट कुठलं आहे काय सगळी इन्फॉर्मेशन असते. आणि मग त्यानुसार आपण सिक्युरिटी चेक इन करून मग आपला गेट नंबर तिथे असतो. गेट नंबरला जाऊन मग आपण फ्लाईटमध्ये एंटर करू शकतो. आणि फ्लाईटमध्ये एअर होस्टेस असतात जे की मी आहे. क्रू मेंबर आम्हाला म्हणतात. आम्हाला खूप सगळे नावं आहेत. कॅबिन क्रू, एअर होस्टेस, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट. ठीक आहे. तर ते आपल्याला वेलकम करतात. ते आपल्या सेफ्टीची काळजी घेतात. आपली जर्नी कशी कम्फर्टेबल होईल याची ते काळजी घेतात. आणि त्यानंतर आपल्याकडे पायलट पण असतात 2. त्यामध्ये एक सिनियर कमांडर असतात आणि एक फर्स्ट ऑफिसर असतात. असे 2 पायलट असतात. आणि झालं फ्लाईटची जर्नी बोलले तर खूप जास्त कम्फर्टेबल असते. असं काही नाही. हां, मध्ये मध्ये टर्ब्युलन्स येतो पण तो पण असं नाही आहे की काही प्रॉब्लेम येतो, असं काही नाही. छान असतं, मजा येते. Madam, what is your favorite part of your job? माय फेवरेट पार्ट इज टू वेलकमिंग गेस्ट. त्यांचं वेलकम करणं, त्यांना त्यांची जर्नी कशी कम्फर्टेबल होईल आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट त्यांची सेफ्टी कशी ठेवली जाईल. कारण फ्लाईटमध्ये असं असतं की खाली तरी आपण जर ऑन ग्राउंड आहे आणि काही इमर्जन्सी आली तर आपण हेल्प मागवू शकतो. ठीक आहे. पण ऑनबोर्ड असं काहीच नसतं. ऑनबोर्ड जे काही करायचे ते आम्हालाच करायचं. म्हणून आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात आमच्या ट्रेनिंगमध्ये. जसं की फर्स्ट एड झालं. फर्स्ट एडमध्ये आम्हाला हार्ट अटॅक, चोकिंग, इवन बेबीचा बर्थ पण शिकवला जातो. कोणाला बर्न झालं फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री तर त्याची ट्रीटमेंट आम्हाला शिकवली जाते. बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यानंतर हीट स्ट्रोक झालं. खूप सगळ्या गोष्टी अशा असतात की ज्या आम्ही वरती फर्स्ट एडने क्युअर करू शकतो. त्या सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग आम्हाला दिली जाते. प्लस फायर ऑन बोर्ड. जर विमानामध्ये देव न करो किंवा असं काहीतरी दुर्दैवाने झालं, आग लागली किंवा काय झालं, एखादे PD मधून फायर येत आहे, स्मोक येत आहे, तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हालाच बघावं लागतं. ते फायर विझवायची, त्यानंतरला सगळे प्रिकॉशन्स घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आम्हाला करायला लागतात. तर सेफ्टी इज माय मोस्ट फेवरेट पार्ट. Do you sleep in the plane? नेवर. बिकॉज आम्हाला नेहमी अलर्ट राहावं लागतं. प्रत्येक गोष्टीवरती ध्यान ठेवावं लागतं. कारण तिथे जे सिक्युरिटी पर्सन आहे ते पण आम्हीच असतो ऑनबोर्ड. त्यानंतर आम्ही तिथे फर्स्ट एडर पण आहे, फायर फायटर पण आहे. जेवढे सगळे इम्पॉर्टंट रोल असतात ते आम्हाला निभावायला लागतात. कारण सगळ्यात तसं बघायला गेलं तर कुठलीही इमर्जन्सी आली तर आम्हाला दुसऱ्या सेकंदाचा विचार न करता सगळ्यात आधी ॲक्शन घ्यायला लागते. तर मग प्रत्येक पॅसेंजरची प्रोफायलिंग करणं, म्हणजे ते लोक कशी आहेत, कशी वागतायत, जर काही सस्पिशियस असलं तर आम्हाला ते कॅप्टनला इन्फॉर्म करावं लागतं. जसं आपण याच्या आधी ऐकले की फ्लाईट हायजॅक झाली आहे, त्यानंतर असं टेररिस्ट वगैरे येतात, ते अटॅक करतात. मग त्या सगळ्या गोष्टींचं आम्हाला लक्ष ठेवावं की कोणी जर सस्पिशियस आढळलं तर आम्ही लगेचच इन्फॉर्म करावं लागतं. सो वी कॅन्ट स्लीप. मैडम, क्या आपको रोज नए नए लोगों से मिलना अच्छा लगता है? हाँ, बहुत अच्छा लगता है. फ्लाईटमध्ये असं असतं की सगळे लोक सारखी नसतात ना. कधी चांगली लोकं येतात, कधी वाईट येतात. फ्लाईटमध्ये छोटी छोटी मुलं पण येतात. सो आणि आय पर्सनली लाईक किड्स. सो मी त्यांच्यासोबत खूप जास्त एन्जॉय करते फ्लाईटमध्ये. जसं की लाँग फ्लाईट असल्या माझ्याकडे खूप सगळा टाईम असतो. मग माझं कामावरून झाल्यावरती मी त्यांच्याकडे जाते, त्यांच्याशी बोलते, खेळते. कारण फ्लाईट असं कंजेस्टेड थोडीशी प्लेस असल्यामुळे त्यांनाही असं होतं की खेळायला बाहेर भेटत नाही. मुलांना नॉर्मली बाहेर खेळायला खूप आवडतं. तर आम्ही त्यांना कम्फर्टेबल फील होईल याची काळजी घेतो. त्यांचे मदरने कधी त्यांच्यासाठी काहीतरी फीडिंग वगैरेसाठी गोष्टी आणल्या असतील तर आम्ही त्यांची कधी कधी हेल्प पण करतो.
हालांकी हे आमचा असा जॉबचा पार्ट नाही आहे, पण एक कर्टेसी म्हणून आपण त्यांची मदत तर करू शकतो. आणि त्यानंतर ते इवन जे पेरेंट्स आहेत त्यांना पण आपण त्यांची जर्नी कशी कम्फर्टेबल होईल, स्मूथ होईल याची आम्ही काळजी घेतो. आणि जे लोक नवीन नवीन रोज भेटतात त्यामुळे आपली पर्सनल लाईफसुद्धा खूप सुधारते. आता मला लवकर कळतं की म्हणजे कोणाचं इंटेन्शन कसं असू शकतं किंवा कोणता व्यक्ती काय विचार करतोय, तर हे इझिली कळतं. तो ह्या जॉबचा सगळ्यात चांगला आणि इंटरेस्टिंग पार्ट आहे. पण ना विमान ढगात जाते तेव्हा तुम्हाला बाहेरचं काही दिसते का? हो, टेक ऑफ सुरू झाल्यापासून खालची जमीन तर थोडी थोडी दिसतच असते. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे दिसतात, झाडं दिसतात. आणि एकदा ढगाच्या वरती गेलं विमान मोस्टली 30,000-35,000 असं फूटच्या अंतरावर असं उडतं सी लेवलपासून. आणि बाहेरचे नजारे तर खूप सुंदर असं ढग दिसतात जाताना. त्यानंतरला कधी कधी वेदर खराब असलं तर ते प्लेन थोडंसं शेक करतं, ज्याला आम्ही टर्ब्युलन्स म्हणतो. पण तो मजेदार पार्ट आहे. आणि बाहेरचे नजारे बोलले तर खूप खूप सुंदर दिसतात. स्पेशली आम्ही जेव्हा माउंटेन्सवरून फ्लाय करतो खूप सुंदर सुंदर नजारे दिसतात. आणि कधी कधी जास्त अशी महत्त्वाची जागा असेल तर इव्हन कॅप्टन पण अनाऊन्स करतात की तुमच्या ह्या बाजूला खूप सुंदर जागा आहे. जसं की आपण रामसेतू जवळून जातो ना, तर ते अनाऊन्स पण करतात की इथून रामसेतू आहे, तर मग वरतून तो दिसतो पण बऱ्यापैकी. तर नजारे तर खूप सुंदर आहे. थँक्यू मॅम. Madam, can I also become an air hostess? ऑफकोर्स यू कॅन, बट त्याच्यासाठी काही रिक्वायरमेंट्स असतात. शिक्षणाची फार तेवढी हे नाही पडत की जसं की तुम्ही जर 10+2 असाल, म्हणजे तुम्ही जर 12वी पास असाल तर त्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज किती आहे, तुम्ही स्ट्रीम कोणते घेतलेले, हे काहीच मॅटर नाही करत. तुम्ही फक्त 18+ असलं पाहिजे. त्यानंतरला 10+2 म्हणजे तुमची 12वी झालेली असली पाहिजे. आणि तुमची हाईट आणि वेट प्रपोर्शन, म्हणजे ज्याला आम्ही BMI म्हणतो, ठीक आहे, बॉडी मास इंडेक्स, तर तो तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे मुलींचा 18-22 आणि मुलांचा 18-25 असतो. हाईट तुमची मुलींची मिनिमम आय गेस 155 सेंटीमीटर आहे आणि वेट त्याच्या अकॉर्डिंग असायला पाहिजे. आणि स्किनवरती असे टॅटूज, स्कार्स, मार्क्स असे नसले तर ते जरा चांगलं असतं. छोटे छोटे आहे हाईड करण्यासारखे, ते युनिफॉर्ममध्ये हाईड होतात, त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे. पण जास्त मोठे स्कार्स असतील तर ते थोडंसं रिजेक्शनचं कारण बनतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपण बोलताना आपलं कम्युनिकेशन, आपली फ्लुएन्सी, त्यानंतर आपला आय कॉन्टॅक्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कॉन्फिडन्स, तो जर नसला तर थोडासा प्रॉब्लेम होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी जर आहेत, ऑफकोर्स यू कॅन बिकम एन एअर होस्टेस. जब विमान बादलों के बीच में होता है तब कैसा महसूस होता है? बहुत अच्छा फील होता है, सच में बहुत अच्छा फील होता है. जसं सुरुवातीला जसं टेक ऑफ होतं ना, तेव्हा खालचे थोडे थोडे नजारे ते दिसतात. पण एकदा जर ते वरती गेलं तर असं वाटतं की बाजूला असं आपण कापूस असतो ना, तर आपण निवडून असं साईडला ठेवलं मोमो, कसं दिसतं सुंदर, सेम तसंच दिसतं. असं वाटतं की काहीतरी ठेवलं आहे बाजूला, सुंदर सुंदर गोष्टी. इवन जर सनराईज आणि सनसेट होत असेल तर तो नजारा तो खूप सुंदर होतो. वरती असे अलग अलग कलर्स दिसतात आणि खूप सुंदर वातावरण दिसतं. आणि वरती गेल्यावर तर चंद्र पण इझिली दिसतो. खूप सगळ्या गोष्टी असे तारे वगैरे खूप जवळून बघायला भेटतं. आणि स्पेशली सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे आपल्या एअरक्राफ्टमधून दुसऱ्या एअरक्राफ्टला बघणं. तेव्हा विमानाची खरी स्पीड कळते. त्याची आपल्याला असं हळूहळू जाताना दिसतं ना, पण फ्लाईटमध्ये आम्ही बघितलं की ते असं जातं, खूप खूप जास्त स्पीड असते त्याची. तो सगळ्यात सुंदर पार्ट आहे विमान. हवाई जहाज में कितने लोग एक साथ बैठ सकते हैं? इट डिपेंड्स. जर विमानाची अशी सीट्स डिपेंड असतात. काही विमानामध्ये 180 सीट्स असतात, काहीमध्ये 170 असतात, काहीमध्ये 186 असे सीट्स असतात. आणि काही पॅसेंजर प्लेन एवढे मोठे असतात, जसे की 350 झाले ते, त्यामध्ये 250, 300, 350 अप टू 400पर्यंत लोक बसू शकतात. इट डिपेंड्स ऑन द प्लेन साइज. हमें बताइए कि सीट बेल्ट बांधना क्यों ज़रूरी है? बिलकुल. जसं मी सांगितलं की विमानामध्ये कधी कधी टर्ब्युलन्स येतो, ठीक आहे. तर ते टर्ब्युलन्स नॉर्मली तो खूप इझी असतो की जास्त त्रास होणार नाही. पण कधी कधी जर वातावरण आपण सांगू नाही शकत की जर जास्तच बिघडलं, विमान जर असं जास्त हलतं आहे, तर आपण आपल्या जागेवर सेफ राहावं म्हणून सीट बेल्ट हा जास्त गरजेचा. जसं आपण कार चालवताना सीट बेल्ट वापरला तर चांगलं असतं आहे, ठीक आहे, आपल्या सेफ्टीसाठी. तसंच प्लेनमध्ये पण आहे. इवन टेक ऑफ लँडिंगसाठी तरी ते कंपल्सरी आहे. आम्ही प्रत्येक टेक ऑफ आणि लँडिंगसाठी आम्ही कॅबिन सिक्युअर करतो. म्हणजे ट्रे टेबल सगळे बंद असले पाहिजे, सीट सगळे रिक्लाईन नाही पाहिजे, ते आपल्या जागेवरती बरोबर अपराईट असले पाहिजे. त्यानंतरला सीट बेल्ट सगळ्यांनी लावलेत की नाही, मोठे मोठे बॅग्स तर नाही आहे आईलमध्ये किंवा सीटच्या समोर. आम्ही हे सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवतो कारण हे सेफ्टीनुसार खूप जास्त गरजेचं आहे. थँक्यू मॅम. मी विमानात पायलटशी संवाद साधता का? हो,
सगळ्यात जास्त गरजेचं असतं त्या गोष्टी. इवन आम्ही जेव्हा जॉबला रिपोर्ट करतो तेव्हाच आम्हाला पायलटशी सगळ्या गोष्टी डिस्कस करायला लागतात. जसं की ते आम्हाला आमचा अनसेफ वर्ड सांगतात, वेदर कसं आहे सांगतात, फ्लाईंग टाईम काय असणार आहे सांगतात, ब्रीफिंग आम्ही ज्याला बोलतो. त्यानंतरला ऑनबोर्ड गेल्याच्या नंतरला पण आम्ही सेफ्टी चेक्स वगैरे करतो. त्याचे चेक्स आम्हाला पायलटला द्यावे लागतात. आणि एकदा टेक ऑफ झालं पायलटला जर काही कॉफी टी किंवा त्यांना जेवण पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही पायलटला नेऊन देतो, कारण ते त्यांच्या सीटवरून उठून बाहेर येऊ नाही शकत त्या गोष्टीसाठी. ते फक्त जर लॅबोरेटरी म्हणजे जर वॉशरूम त्यांना यूज करायचं असेल तरच ते बाहेर येतात. त्यासाठी पण आमचा एक क्रू मेंबर आधी कॉकपिटमध्ये जावा लागतो, त्यानंतरला एक पायलट बाहेर येऊ शकतो. जर का क्रू मेंबर अवेलेबल नसेल तोपर्यंत पायलटला थोडंसं वेट करायला लागतं. आम्ही बाकीचे सगळे कामं सोडून आधी या सगळ्या गोष्टी ज्याला आम्ही कॉकपिटसाठी जेवढ्या पण इम्पॉर्टंट गोष्टी असतात आम्ही त्यांना पहिले प्रायोरिटी देतो, कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. सो त्यांना जे काही गोष्टी हवे असेल तेव्हा आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी कॉल करतो, ते आम्हाला परमिशन देतात. मग आम्ही त्यांना जाऊन ज्यांना जे पाहिजे ते देतो, किंवा त्यांना लॅब यूज करायची असेल तर ते आम्हाला कॉल करतात, बाहेर येतात. आणि मग त्यानंतरला एक क्रू मेंबर आत जाणार आणि मग त्यांना जे त्यांचं लॅब यूज करणं आहे ते सगळं होईल. आणि त्यानंतरच क्रू मेंबर बाहेर येईल आणि एक पायलटमध्ये येईल. असं हे इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे. एक पायलट कॉकपिटमध्ये एकटे नाही राहू शकत, एक तरी क्रू मेंबर सोबत पाहिजे, तर दोन्ही पायलट अवेलेबल नसतील तर. त्यातील एखादा मजेशीर आपला अनुभव सांगा. मजेशीर अनुभव हा ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहे, थ्रिलर पण आहे, थोडासा स्कॅरी पण आहे. जेव्हा माझी एक पोर्ट ब्लेअरची फ्लाईट होती, मला आठवते चांगलं की माझं हैदराबाद भुवनेश्वर पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान निकोबार आहे ना तिकडे त्या साईडला. तर तिथून परत भुवनेश्वरला मला ऑपरेट करायचं होतं. आणि तिथून मी DH म्हणजे डेड हेड म्हणजे आम्ही असं ॲज अ पॅसेंजर बसून जातो, फक्त काम नाही करत. तिथून मी हैदराबादला असे जाणार होते. तर सिनॅरिओ असा झाला होता की थोडंसं वेदर खराब होतं, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या. तर त्याच्यामध्ये खूप सगळी म्हणजे लहान लहान मुलं होती माझ्या फ्लाईटमध्ये पोर्ट ब्लेअरसाठी. आम्ही लँड नाही करू शकलो तिथे, कारण वेदर खराब होतं. आणि आम्ही एका एअरपोर्टवर फक्त 2 वेळा अटेम्प्ट करू शकतो लँडिंगसाठीचे. तर पहिला अटेम्प्ट आमचा फेल झाला. त्यानंतरला आम्ही परत गो अराऊंड केलं. त्यानंतरला आम्ही दुसरा अटेम्प्ट केला, तो पण फेल गेला, कारण वेदर बिलकुल तसं नव्हतं की आम्ही लँड करू शकत होतो तिथे. तर मग आमची फ्लाईट नंतर डायव्हर्ट होऊन बँगलोरला गेली होती. पण ती फ्लाईट ऑलमोस्ट 4 ते 5 तासाची आमची चाललेली. तर तो अनुभव आम्हाला खूप छान होता, कारण सगळेजण थोडेसे असे घाबरलेले पण होते. तर आम्ही त्यांना असं काम करत होतो की इट्स ओके, काहीच नाही होणार, कारण आपल्यासारखी सर्वसामान्य लोक होते. तर त्यांना जराशी भीती वाटत होती की काय होणार तर नाही असं तसं. तर आम्ही त्यांना काम करत होतो, आम्ही त्यांना हिंमत देत होतो. लहान लहान मुलं होते, मग त्यांना आम्ही थोडंसं असं खायला वगैरे दिलेलं, त्यांना त्यांची समजूत काढलेली. इवन वयस्कर लोक पण खूप सगळे होते. तर हे जे असे अनुभव असतात ना, ते दुसऱ्यांसाठी थोडेसे स्केरी, पण आमच्यासाठी स्केरी प्लस इंटरेस्टिंग आहे. सो हा माझा सगळ्यात बेस्ट अनुभव होता फ्लाईटचा. थँक्यू मॅम. तुम्ही एका दिवसात किती देशात आणि शहरात गेला आहात? डिपेंड करतं. कधी कधी आमची फ्लाईट अशी असते की कधी 2 सेक्टरची असते, कधी एकच सेक्टर ऑपरेट करावं लागतं. एक सेक्टर म्हणजे मुंबई दिल्ली ऑपरेट केलं तो झाला एक सेक्टर. मुंबई दिल्ली परत मुंबईला गेलो तर ते झाले 2 सेक्टर. असे कधी आमचे 2 सेक्टर असतात, कधी 3 असतात, कधी 4 असतात. आमचे मोस्टली 4च सेक्टर मॅक्सिमम असतात, यापेक्षा जास्त नाही. आणि दुसऱ्या देशात जायचं म्हटलं तर कधी कधी असं होतं की आमची एक फ्लाईट होती की आम्ही आधी गोवाला जायचो, गोवाला थोडासा हॉल्ट, आणि त्यानंतर आम्ही कुवेतला जायचो. तर एका दिवशी मॅक्सिमम अगर जर इंटरनॅशनल असेल तर आम्ही एकच सेक्टर ऑपरेट करतो, किंवा फार फार तर एक शॉर्ट सेक्टर आणि एक इंटरनॅशनल फ्लाईट, असे 2 सेक्टर ऑपरेट करतो. डोमेस्टिक झालं तर आम्ही जास्तीत जास्त 4 सेक्टर ऑपरेट करतो, Thank you, ma'am. 3 किंवा 4 सिटीजमध्ये. थँक्यू मॅम. वेलकम. दरवाजे कोण उघडते आणि कोण बंद करते? ती रिस्पॉन्सिबिलिटी आमचीच असते, कॅबिन क्रू मेंबर्सची. जसंही विमान टेक ऑफ होणार असलं तर आम्ही सगळ्यात आधी जसे बोर्डिंग झाली, सगळे लोक आपल्या आपल्या सीटवर बसलेत, सगळं काही व्यवस्थित आहे, डॉक्युमेंट्स सगळे ऑनबोर्ड आले की, म्हणजे आम्ही मॅनिफेस्ट बोलतो त्याला, म्हणजे पॅसेंजर लिस्ट वगैरे सगळे डॉक्युमेंट्स ऑनबोर्ड आले. तर त्यानंतरला डोर बंद आम्ही करतो, डोर आर्म आम्ही करतो. डोर आर्म करणं म्हणजे विमानामध्ये तुम्ही कधी जर बघितलं असेल तर एक अशी स्लाईड असते, ती फक्त इमर्जन्सीच्या वेळेस यूज होते, जिथे स्टेप लॅडर नसतात, एरोब्रिज नसतो, तर त्यासाठी आम्ही ती स्लाईड यूज करतो फक्त इमर्जन्सी. टेक ऑफसाठी ते डोर आर्म करावं लागतं, आणि लँडिंग नंतर ते डोर आम्ही डिसार्म करतो. तर डोर ओपनिंग, क्लोजिंग, आर्मिंग, डिसार्मिंग ही कॅबिन क्रूची जबाबदारी असते, आणि आपल्या डोरची काळजी घेणं हे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. खूप लोक वरती इन फ्लाईट गेल्यानंतर डोरला हात लावतात, किंवा चुकून जरी डोरजवळ गेले तरी जास्त भीती वाटते आम्हाला, कारण डोर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आमच्या पूर्ण एअरक्राफ्टमधला.
तर आम्हाला त्या गोष्टीची खूप काळजी घ्यावी लागते. एखाद्या पॅसेंजर तिकडे जात असेल तर आम्हाला त्यांना सांगावं लागतं, किंवा बऱ्याचशा लोकांना ती लॅबोरेटरी जी असते ती डोअरच्या आजूबाजूलाच असते, तर मग ते त्यांना डिफरन्स बऱ्याच लोकांना समजत नाही की डोअर कोणता आहे नेमकी हा, तर मग आम्हाला त्यांना डायरेक्ट करावं लागतं. तर सगळ्यात जास्त काळजी डोअरची कॅबिन क्रूलाच घ्यावी लागते आणि ती कॅबिन क्रूची रिस्पॉन्सिबिलिटी असते. हालाकी वरती गेल्यावर डोअर उघडत नाही, कॅबिन प्रेशराईज असतं, ठीक आहे. तरीसुद्धा बरेच पॅसेंजर असतात की जे हँडलला हात लावतात, उघडण्याचा प्रयत्न करतात, पण जे की इलिगल आहे असं करायचं नसतं आणि त्याच्यासाठी फाईन पण बसतो, पनिशमेंट पण भेटते. बरेचसे लोक प्रयत्न करतात, पण असं करणं त्या म्हणजे चुकीचं आहे. ते फक्त कॅबिन क्रूची जबाबदारी आहे आणि त्यांनीच केलं पाहिजे. थँक्यू मॅम. बस. मध्ये किती एअर हॉस्टेज असतात? ते पण डिपेंड करतं. जसं की फुल सर्व्हिस एअरलाईन जर आहे तर सगळ्या लोकांना सर्व्हिस करावी लागते. जसं की एअर इंडिया झालं, मी आधी एअर इंडियामध्ये होते, माझं सिलेक्शन तिथे झालेलं, मी तिथे काही टाईम काम केलं आहे. सो आमच्या तिथे असतं की 320 जर एअरक्राफ्ट आहे एअरबस, तर त्यामध्ये 5 ते 6 क्रू असतात. आणि त्यानंतरला आता मी एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये माझा ट्रान्सफर झाली, ती लो कॉस्ट एअरलाईन आहे, तर तिथे सर्व्हिस खूप जास्त नसते, तर तिथे आम्ही मिनिमम 4 क्रू तर असायलाच लागतात प्लेनमध्ये. ते डिपेंड करतं. तर छोटं एअरक्राफ्ट असेल ATR तर त्यामध्ये 2 क्रू मेंबर असतात आणि सपोज जेवढे पण फ्लोअर लेवलचे एक्झिट असतात ना, जसे की 4 दरवाजे मेन आहेत, तर मग ते 4 दरवाजेसाठी 4 कॅबिन क्रू कंपल्सरी. थँक्यू मॅम. मॅडम सेफ्टी डेमो देतात का? हो, नक्कीच. चला स्टार्ट. कृपया ध्यान दें, अब हम आपके सामने इस विमान की सुरक्षा सुविधाओं का प्रदर्शन करेंगे. आपसे निवेदन है कि आप हमारे कैबिन क्रू की ओर ध्यान दें. ये आपकी सीट बेल्ट है. सीट बेल्ट बांधने के लिए इस मेटल टिप को बकल में डालें और स्ट्रैप को खींचकर कस लें. सीट बेल्ट खोलने के लिए इस फ्लैप को उठाएं और दोनों सिरों को अलग करें. कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऊपर बने पैनल से ऑक्सीजन मास्क अपने आप नीचे आ जाएंगे. ऑक्सीजन मास्क को अपनी ओर खींचें और नाक और मुंह पर लगाएं और सामान्य रूप से सांस लेते रहें. आपकी सुरक्षा के लिए आपसे निवेदन है कि कृपया अपना ऑक्सीजन मास्क पहले लगाएं और बाद में अन्य अतिथियों की भी सहायता करें.